तर नमस्कार मित्रांनो. तर तणनाशकाचे होणारे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. तर यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचे तणनाशक फवारण्यामध्ये थोड्या चुका होत आहेत. तरी शेतकरी थोडी गडबड करतात तणनाशक मारायला, आणि बोंगस तणनाशकामुळे सुद्धा दुष्परिणाम दिसायलेत. कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याचं बोंगस तणनाशक वापरल्यामुळे 8 एकर सोयाबीन करपलेलं आहे. तरी एवढं अति नुकसान आपल्याला भरून नाही निघणार हे नुकसान. कारण तुम्ही तणनाशक कोणतं वापरायले कोणतं नाही हे तुम्हाला चौकशी करून घ्यावं लागेल. आणि तुम्हाला चांगल्या कृषी केंद्रातून तणनाशक ब्रँडेड घ्यावं लागेल. नाहीतर तुम्ही जर तणनाशक घेताना तुम्हाला तारीख बघावं लागेल, एक्सपायरी डेट बघावं लागेल, किती आहे काय नाही, ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की बघावं लागतील. कारण आता मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच दुकानदार एक्सपायरी डेट झालेले सुद्धा औषध ठेवतात. आणि काही शेतकरी असे बी आहेत, कमी खर्चा हे होऊ नये म्हणून कमी रिझल्ट जरी आला चालेल, मात्र कमी पैशामध्ये ते औषध खरेदी करतात. अशी औषधं खरेदी करू नका. कारण यामध्ये आपला फायदा कमी आणि घाटा जास्त होतो. आणि दुसरं कारण, थोडी गडबड करू नका तणनाशक मारण्यासाठी. कारण तणनाशकाचा 100% रिझल्ट भेटायचा जर असेल तर आपल्याला चांगला पाऊस पडू द्यावा लागेल. पाऊस पडल्याच्या नंतर या जमिनीमध्ये वापसा नसायला पाहिजे, एकदम पिच रान राहायला पाहिजे. तर तेव्हाच आपलं तणनाशक सक्सेसफुल होईल. आता बघू शकता ही जमीन, यामध्ये आपण सोयाबीन टोकन केल्याच्या नंतर तुषारनं पाणी लावलं होतं. तुषारनं भिजल्याच्या नंतर आपण स्ट्रॉंग आर्म एकदम ओल्या मातीमध्ये मारलं होतं. त्यामुळे आपल्याला 100% रिझल्ट इथं भेटलेला आहे स्ट्रॉंग आर्मचा. कोणतंही तणनाशक घ्या का कोणतीही फवारणी घ्या तुम्हाला जमिनीमध्ये परिपूर्ण ओल असणे गरजेचे आहे. म्हणजे आज आपलं झाड वापसा कंडिशनमध्ये जर रान असेल आणि कोणती जरी तुम्ही फवारणी जर केली स्ट्रॉंग कीटकनाशकाची किंवा तणनाशकाची, तर झाडाला जास्त शॉक लागतो. त्याच्यामुळे आता ही आपण परवाच्या दिवशी फवारणी केली, आपण कालच फवारणी केली. तर काल एकदम रानं असं ओलं होतं, कारण काल पाऊससुद्धा झाला. आपली यावर पहिली फवारणी झालेली आहे. वान KD 753 फुले किमया 4 फुटाच्या बेडवर आपण 2 वळी घेतलेले आहेत. एकरी 12 किलो बियाणं लागलेलं आहे. 2 झाडातील अंतर 8 इंच आहे. तरी बघू शकता. तरी जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपलं सुरुवातीपासून ज्यांनी नियोजन पाहिलं नाही अशा शेतकऱ्यांनी जुनी व्हिडिओ पाहिजेत. एकदम कमी खर्चामध्ये आपण हे प्लॉट डेव्हलप केलेलं आहे. तरी तणनाशक घेताना थोडी घाई करू नका. पाऊस पडू द्या. पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला कमी भरती 30 ते 35 दिवसाला सुद्धा तणनाशकाची फवारणी करता येते. फुलं लागण्याच्या आधी तणनाशकाची फवारणी व्हावी. आणि गडबड करू नका. पाऊस पडू द्या. पाऊस पडल्याच्या नंतर रान ओलं चिक असल्यावर फवारणी करा. आणि औषध मार्केटमधून तपासून घ्या, चांगलं ब्रँडेड घ्या. तरी धन्यवाद मित्रांनो.